माझ्या आयुष्यातला हा पहिलाच एक्सपिरियन्स आहे. तर मी चालली आहे सोलो वन डे ट्रिपसाठी. नमस्कार, मी समृद्धी. एकदम टकाटक रेडी होऊन पहिलं तर मी पेटपूजा करायला गेले अँड चेक आउट धिस ब्युटी गाईज. इडली विथ पोळी आणि मस्त अशी फिल्टर कॉफी. पोट भरलं की मगच माझं डोकं चालतं. आता चला, मला कुठं जायचंय ते सांगणारच आहे, पण आजचा एक्सपिरियन्स मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. आणि हा, पहिल्यांदाच पीएमटीने प्रवास करणार होते, सो थोडी भीती तर होतीच. बट कोई ना मैं कर लूंगी याच कॉन्फिडन्स वरती पहिलीच बस चुकीची पकडली आणि मग माझ्या प्रवासाला सुरुवात झाली. आता मला जायचं होतं जेव्हा मी पुण्यात आले होते आणि माझी जी पहिली रूममेट होती तिला भेटण्यासाठी निरगुड सरला. पहिलं तर तिने सांगितलं होतं की तू लोणीला ये आणि तिथून तुला कोणीतरी घ्यायला येईल. पण मी माझं डोकं लावून मी पोहोचले लोणी कणला. आता मला वाटलं की लोणी कण आणि लोणी एकच आहे, पण तिथंच माझी गफलत झाली. आता चूक केली ती तर सुधरावीच लागणार, म्हणून तिने मला सांगितलं तू पहिलं तर पाबळला पोहोच. मग मी पोहोचले पाबळला आणि तिकडे भैरवनाथाचं बाहेरूनच दर्शन घेतलं आणि त्यानंतर चालत चालत पोहोचले बस स्टँड वरती. या प्रवासामध्ये मला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी माणसं भेटत होती. आता या आजींबद्दल थोडंसं सांगते. आजींना विचारलं, आजी लोणीला जाणाऱ्या गाड्या कुठे लागतात? तर आजी म्हटल्या, बाळा इकडे गाड्या तर वेळेवरती लागत नाहीत, पण जी कुठली गाडी मिळेल त्याच गाडीने तुला जावं लागणार आहे. आणि योगायोगाने त्यांना सुद्धा लोणीलाच जायचं होतं. आता आजींसोबत फायनली मी पोहोचले लोणीमध्ये. लोणीमध्ये काका घ्यायला आले होते, तर त्यांच्यासोबत मी निघाले निरगुडसरला. इकडेच बैलगाडा शर्यत सुद्धा चालू होती. आणि हा व्लॉग इथंच थांबवते. तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये बघायला भेटणार आहे आम्ही दोघींनी काय काय एक्सप्लोर केलं ते.